सांगावर आपण पाहतो पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी विश्वातील बातम्या। उत्तर चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। भारतीय चलनातील खऱ्या नोटासारख्या खेळण्यातील नोटा दाखवून त्या खऱ्या असल्याचे भासून फिर्यादीला दिल्या व एका अल्टो गाडीचा व्यवहार केला। फिर्यादी जवळची गाडी नंबर MH 42AX 5880 ही गाडी घेऊन जाऊन फिर्यादीची फसवणूक केली। दिनांक 5/4/2026 रोजी 5:10 सुमारास माणिक चौक चाकण ते शिक्रापूर रोडच्या कडेला चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील घडलेली घटना। याबाबत सविस्तर वृत्त असे की आरोपींनी गाडी खरेदी करण्याची तयारी दाखवली व सदर गाडीची 3,50,000 रुपयास खरेदी करण्याबाबत व्यवहार ठरला व आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून गाडीचे 3 लाख रुपये लगेच देतो व बाकीचे 50,000 रुपये नावावर झाल्यानंतर देईल असे सांगून गाडीची पूजा करायची म्हणून घाई गडबडीत गाडी घेऊन गेला। त्यानंतर फिर्यादीने पैशाचे बंडल मोजण्यासाठी सुरुवात केली तेव्हा बंडलच्या वरती प्लास्टिक रॅपर काढून पाहिले असता त्या बंडल मधील सर्वात वरील व शेवटची नोट व मधली नोट बंडल मधून बाहेर आलेली एक अशा एकूण फक्त 3 नोटा खऱ्या होत्या व इतर सर्व नोटा खोट्या होत्या। भारतीय चलनातील खऱ्या नोटासारख्या दिसणाऱ्या खेळण्यातील नोटा असल्याचे लक्षात आले व फसवणूक झाली। याबाबत हुजेफ फिरोज बागवान यांनी फिर्याद दिली असून आरोपी गणेश ज्ञानदेव डाकरे अंदाजे वय 21 वर्षे, समीर दिनकर मल्ले वय 26 वर्षे दोन्ही आरोपी अटक आहेत। या संदर्भात पोलीस हवालदार डमडेरे उत्तर चाकण पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहे। तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। बिअरचे पैसे उद्या देतो असे सांगितल्याने फिर्यादीला हॉटेलमधील 3 वेटर व आणखी एकाने मारहाण केली। यामध्ये फिर्यादी जखमी झाला आहे। दिनांक 4/4/2026 रोजीची मावळ गेट हॉटेल येथे साईनगर गौंजे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील घडलेली घटना। या संदर्भात अमित आनंद पोटगुळे वय वर्ष 45 यांनी फिर्याद दिली आहे। आरोपी किरण गोरख ठोंबरे राहणार हॉटेल मावळ गेट साईनगर मामुर्डी आणि आणखी 3 वेटर नाव पत्ता माहीत नाही। आरोपी अटक नाही। सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की हॉटेलमधील बिअरचे 100 रुपये उद्या देतो असे बोलल्याच्या कारणावरून आरोपी क्रमांक 1 व हॉटेलमधील 3 वेटर यांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे त्याच्या हनवटीला खुर्ची लागून जखम झालेली आहे। तसेच उजव्या डोळ्याला मुक्का मार लागल्यामुळे डोळा काळा झाला असून उजव्या साईडला जबड्याला व छातीला मुक्का मार लागलेला असून उजव्या पायातील बाहेरील बाजूचे पातळ हाड फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती आहे। याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री चव्हाण साहेब करीत आहेत। सिरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। एका रिक्षा चालकाला कट्ट्यावरील पोरांनी केली मारहाण। दिनांक 5/4/2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मौजे चांदखेड तालुका मावळ जिल्हा पुणे येथील बस स्टँड जवळील घडलेली घटना। या संदर्भात श्री सनी शामराव गोटे वय 43 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। आरोपी यश बालेकर वय अंदाजे 22 वर्ष, वैष्णव बालेकर वय अंदाजे 23 वर्षे आरोपी अटक नाहीत। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की फिर्यादी हे बस स्टँड जवळ रिक्षाच्या भाड्याची वाट पाहत बसलेले असताना तेथे जवळ बसलेल्या कट्ट्यावर आरोपी क्रमांक 1 व आरोपी क्रमांक 2 यांनी माझ्याकडे का बघतो असे सांगून फिर्यादी यांना रिक्षातून बाहेर ओढून तेथे जवळच पडलेल्या लाकडी फळीने व हाताने छातीवर व पोटावर मारहाण करून शिवीगाळ केलेली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार वाडिले साहेब करीत आहेत। भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। 200 रुपयाच्या जाडू खरेदीवरून झाली मारहाण। दिनांक 4/4/2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास खंडोबा माळ भोसरी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील घडलेली घटना। या संदर्भात भूपेंद्र लक्ष्मण जाधव वय 45 वर्षे यांनी फिर्याद दिलेली आहे। आरोपी प्रवीण गायकवाड वय 40 वर्षे, रणजित यादव वय 35 वर्षे। या संदर्भात अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचे मित्र व नमूद आरोपी क्रमांक 1 व आरोपी क्रमांक 2 असे जलशुद्धीकरण केंद्रावर आले। त्यावेळी फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सुपरवायझर खाडे यांनी मस्टर व जाडू खरेदी करण्यासाठी आरोपी क्रमांक 2 यांच्या फोन पे नंबरवर 200 रुपये ऑनलाईन स्वरूपात पाठवले। फिर्यादी यांनी सदर पैसे त्यांच्याकडे मागितले असता तो आमच्याकडे पैसे कसे मागतो आणि पैसे मागतो काय असे बोलून आरोपी क्रमांक 1 व आरोपी क्रमांक 2 यांनी शिवीगाळ करून आरोपी क्रमांक 1 यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक 2 याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीत, पायावर व हातावर मारहाण करून दुखापत केली। या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड साहेब तपास करीत आहेत। संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। जुना राग मनात धरून चुलत भावाने सिमेंटचा गट्टू व लोखंडी रॉडने मारहाण करून केले जखमी। मोरवाडी कोर्टाजवळील घटना। या संदर्भात सद्दाम राजू पठाण वय 26 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे तर आरोपी शकील बहादूर पठाण वय 31 वर्षे आरोपीला अटक नाही। या संदर्भात अधिक माहिती असे की फिर्यादी यांचा आरोपी हा चुलत भाऊ आहे। फिर्यादी यांना आरोपीने मुरवाडी कोर्टाजवळ बोलवून घेतले। जुना राग मनात धरून सिमेंटचा गट्टू व लोखंडी रॉडने मारहाण केली व जखमी केले। फिर्यादीने YCM हॉस्पिटल येथे उपचार करून घेतले व नंतर पोलिसात तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत पोलीस हवालदार पाटील साहेब अधिक तपास करीत आहेत।
MIDC भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगलेल्या इस्मांवर गुन्हा दाखल. दिनांक 5/4/2026 रोजी MIDC भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील अकॉर्ड हॉस्पिटल समोरील घटना. फिर्यादी चंद्रकांत छबू जाधव पोलीस सिपाई यांनी फिर्याद दिली असून आरोपी सरोज रामकृष्ण प्रसाद सिंग वय वर्ष 60 पाहिजे असलेले आरोपी वंदना देवी सरोज सिंग या संदर्भात अधिक माहिती अशी की आरोपीने त्याच्या ताब्यात एकूण 5,600 किमतीचा 112 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच ₹85 किमतीची एक दुचाकी गाडी व 10,000 रुपयाचा एक मोबाईल असा एकूण 1,06,000 रुपयाचा माल अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता वाहतूक करताना कब्जात बाळगताना मिळून आला. हा माल त्याने कुणाकडून आणला याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गांजा हा त्याची दिव्यांग पत्नी आरोपी क्रमांक 2 हिने विक्रीकरिता आणून दिल्याचे सांगितले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर साहेब करीत आहेत. कायोडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. BRT मार्गात बस दुचाकी अपघातात दुचाकी चालक जखमी तर पाठीमागे बसलेल्याचा या अपघातात मृत्यू. दिनांक 3/4/2026 रोजी रात्री 8:40च्या सुमारास स्पॉट 18 समोर शिवार चौक राटणी पुणे येथील घडलेली घटना. या संदर्भात नागेश लक्ष्मण गायकवाड वय वर्ष 28 PML बस चालक यांनी फिर्याद दिलेली आहे. आरोपी अभिषेक पुंडलिक सेरमाळे वय 26 वर्षे. आरोपीला अटक नाही. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की फिर्यादी बस घेऊन जात असताना फिर्यादीच्या बसच्या समोर दुचाकी फॅशन प्रोवरील आरोपी बालक याने त्याच्या ताब्यातील दुचाकी गाडी ही BRT लेनमध्ये नो एंट्री असताना रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हायगईने गाडी चालवून त्याच्या समोरील 4 चाकी गाडीस ओव्हरटेक करत असताना बस समोरून येत असल्याचे दिसून आले आणि ते पाहून ब्रेक मारला असता त्याची गाडी स्लिप होऊन फरफटत फिर्यादीच्या बसच्या खाली बंपरला जोरात धडकली. यामध्ये दुचाकी चालक आरोपी याचा उजवा पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. पाठीमागे बसलेला सागर भागवत देवरे वय वर्ष 30 याच्या मरणास कारणीभूत झाला व दुचाकी गाडीचे नुकसान केले असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. दिघी परिसरातील घटना. सार्वजनिक ठिकाणी विषय व्यवसायाच्या उद्देशाने व सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होत असल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल. दिनांक 5/4/2026 रोजी सायंकाळी 6:15च्या सुमारास इंद्रायणी फाटा शेजारील मोकळ्या जागेत पुणे आळंदी रोडवरील घटना. या संदर्भात सुभाष पाटील वय वर्ष 55 पोलीस सिपाई यांनी फिर्याद दिली आहे. तर आरोपी 2 महिला आरोपी यांना BNS कायदा कलम 35(3) अन्वये नोटीस दिलेली आहे. महिला आरोपी या वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने चुकीच्या हावभाव करून शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य करताना आढळून आल्या होत्या. याबाबत पोलीस उपनिरीक्षक वरे साहेब तपास करीत आहेत. भोसरी MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. विना परवाना बेकायदेशीर हदबट्टी दारू विक्री विरोधात कारवाई. दिनांक 5/4/2026 रोजी 3:45च्या सुमारास शिवरस्ता रामा ग्रुपच्या शेजारी लक्ष्मी चौक मोसी पुणे येथील घटना. या संदर्भात संदीप प्रकाश गंगावणे वय 35 वर्षे पोलीस सिपाई यांनी फिर्याद दिलेली आहे. आरोपी एक महिला. आरोपी महिलेने तिच्या कब्जातील एकूण 38,500 रुपये किमतीची 385 लिटर गावठी हादबट्टी तयार दारू अनाधिकाराने विना परवाना बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगली होती. या संदर्भात पोलीस हवालदार चौधरी साहेब अधिक तपास करत आहेत. या होत्या पिंपरी चिंचवड शहरातील आणि परिसरातील गुन्हेगारी विश्वातील बातम्या. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील गुन्हेगारी विश्वातील बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. सांगावा, पाहत रहा, सांगावा.